साधनं आहेत आणि ती वेगवेगळ्या प्रकारची साधने आहेत. नाहीत असा प्रश्न नाही. साधनं आहेत आणि मार्ग पण वेगवेगळेच आहेत तेवढे. पण आपण आधी एक विचार केला पाहिजे की कोणता मार्ग आपल्यासाठी चांगला आहे. म्हणजे सगळे मार्ग चांगलेच आहेत, पण आपल्यासाठी, आपल्या अनुकूल, आपल्याला जाता येईल, आपल्याला थोडा सोयीस्कर होईल असा आपल्या स्वभावाच्या अनुकूल कोणता मार्ग आहे तो आपण आधी निवडला पाहिजे. तुमचं शरीर जर योगाला अनुकूल असेल तर तुम्ही योग करा. योग याचा अर्थ जुळून येणे. तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे तर तो जो परमेश्वर प्राप्तीचा योग जो आहे तो योग पातंजल योग सूत्रांच्या साह्याने सुद्धा होऊ शकतो. कारण शेवटी असं म्हटलेलं आहे की हा योग कशासाठी करायचा, तर चित्तशुद्धी करता आधी शरीराचं मर्दन करतात, त्याला वेगवेगळ्या आसनामध्ये सिद्ध करतात. त्या आसनांवर विजय मिळवला की चित्तावर विजय मिळवणं सोपं होतं. माणूस एका जागेवर बसल्यावर अशी वळवळ का करत असेल बरं? असे पाय हलवणे, ही मांडी उचलून त्या मांडीवर ठेवणे, हा पाय उचलून तिथे ठेवणे. तर ज्याचं चित्त चंचल आहे त्याचे प्राणही चंचल असतात. शरीरातल्या प्राणनाड्या चंचल झाल्यामुळे, शरीरातला प्राण चंचल झाल्यामुळे त्याचं शरीर सुद्धा चंचल झालेलं असतं. त्यामुळे शरीरामध्ये सतत वळवळ वळवळ चालू असते. अशी जी अस्थिरता आहे ती अस्थिरता परमेश्वराच्या अनुसंधानात बाधा आणते. मग जे योगी लोक आहेत ते काय करतात, तर आधी आसनावर विजय मिळवतात. म्हणजे एकाच जागी तुम्ही बसलेले आहात आणि ती बसण्याची क्षमता वाढवतात. म्हणजे काय, तर तुम्ही एका जागी केव्हा बसू शकाल, जेव्हा तुमचे प्राण स्थिर होतील. आणि प्राण केव्हा स्थिर होतील, जेव्हा साधना तुम्ही वाढवत जाल, तेव्हा आपोआप त्या प्राणांवर तुमचा विजय होतो. प्राण स्थिर होतात, मंद होत नाहीत, तर प्राण सम होतात, लयबद्ध होतात. सम म्हणण्यापेक्षा लयबद्ध होतात, त्यांची गती लयबद्ध होते. आणि असे सम झालेले प्राण जे आहेत, असे लयबद्ध झालेले प्राण जे आहेत ते चित्तावर एक प्रकारची, काय म्हणूयात आपण, चित्तावर आपला पगडा बसवतात आणि चित्ताची जी अस्थिरता आहे ती दूर करून चित्ताला शांत करतात. आणि तुम्ही कुठलीही साधना, जगातली कुठलीही साधना तुम्ही केलीत, पण जी परमेश्वर मिळवण्याची आहे, परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाला साधना असं म्हणतात. इतर कुठलेही मार्ग साधनेचे नाही आहेत, ती असाधनाच आहे. साधना म्हणजे काय, तर ज्याचं लक्ष आणि साध्य भगवंत आहेत ते प्राप्त करून घेण्याच्या मार्गाला, प्रक्रियेला साधना असं म्हणतात. तर कुठलीही साधना करताना, कुठलीही साधना तुम्ही स्वीकारलीत तर त्या साधनेसाठी तुम्हाला चित्ताची स्थिरता आवश्यक आहे. मग शांत चित्ताने किंवा स्थिर चित्ताने तुम्ही साधना करा, किंवा साधना करत करत चित्त स्थिर करा. असं दोन्ही मार्गाने तुम्हाला साध्य मिळू शकतं, तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. म्हणून आधी तुमचे जे प्राण चंचल झालेले आहेत त्या चंचल प्राणांना स्थिरता द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, असे प्राण स्थिर झाले की ते काय करतात, तुमच्या शरीरात तुम्ही ज्या आसनात बसलेले आहात ती चुळबुळ बंद करतात. एकदा का तुम्हाला एका जागी शांत चित्ताने बसता आलं काही वेळ, तर समजायचं आता आपले प्राण हे स्थिर झालेले आहेत किंवा स्थिर होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे आसन आपलं छान जमलेलं आहे. आपल्याला तुम्ही सहज आसनात बसा, पण बसता आलं पाहिजे. 10 मिनिटे झाली की तुम्हाला चुळबुळ सुरू होते, इकडून तिकडे तुम्ही चुळबुळ करायला लागता, कलायला लागता, वळवळ करायला लागता, तर ते काही बरोबर नाही.
शांत चित्ताने एका जागी बसायला शिका. आणि तुम्ही एका आसनावर व्यवस्थित बसायला लागलात की समजायचं तुमचे प्राण स्थिर झाले. आणि ते प्राण स्थिर झाले की मग तुम्ही जी साधना करता आतमध्ये, जे नाम घेता, त्या नामावर ते तुमचं लक्ष जास्त एकाग्र होतं. आणि अशा स्थिर चित्ताने जे तुम्ही नाम घ्याल ना, त्याचा प्रसाद तुम्हाला वेगळा प्राप्त होईल. एक वेगळी ऊर्जा नामातून. नाम जे ब्रह्म आहे की नाही, हे नाम ब्रह्म स्थिर चित्ताने त्याची साधना केली, त्याला आळवलं तुम्ही, की त्याच्या आतमध्ये उकळ्या फुटायला लागतात. तो प्रसाद तुम्हाला मिळायला लागतो. एखाद्या व्यक्तीची तुम्ही अशी कपट ठेवून सेवा करा, त्या व्यक्तीला लगेच कळेल हा माणूस कपट ठेवून काहीतरी माझ्याविषयी सेवा करतो. आणि तेच तुम्ही एखाद्या व्यक्तीची म्हणजे एखाद्या साधू संताची मनापासून सेवा करा, तर साधूला लगेच कळतं की तुम्ही केलेली सेवा ही अगदी मनापासून केलेली सेवा आहे. आणि मग अशा सेवेला फळ जसं मिळतं की नाही, तसं तुम्हाला फक्त सांगितलं ही साधना काय आहे की ती मनापासून झाली पाहिजे. आपण म्हणतो ना की कोणी आपल्याला बोललं की ते माझ्या मनाला लागलं, तर कोणाचं बोलणं आपण जसं मनावर घेतो तसं हे नाम मनावर घेतलं. कुठला विचार न करता इतर शांत चित्ताने स्थिर आसनामध्ये, स्थिर आसनम आत्मन असं भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात की स्थिर आसनामध्ये बसून शांत चित्ताने प्रभूची आळवणी केली. जे तुमच्या सद्गुरूंनी नाम दिलेले ते नाम तुम्ही थोडा वेळ जपा. इतर वेळ चालता बोलता काही काम करता तुम्हाला ते जपायचे, त्यामुळे त्यावेळेस तुमचं लक्ष कुठे असेल ते सांगता येत नाही. पण किमान दिवसभराची जी तुम्ही साधना करता की नाही, त्या साधनेमध्ये मात्र तुमचं चित्त एकाग्र होतंय की नाही याच्याकडे लक्ष द्या. आणि ते एकाग्र कशामध्ये झालं पाहिजे, तर नामामध्ये. आणि मग तो नामाचा प्रसाद तुम्हाला मिळायला सुरुवात होते. नाम बाहेर पडतं, नामाचा प्रसाद बाहेर पडतो. तुम्ही नामाला चित्त दिलं की त्या समर्पणाबद्दल नामही तुम्हाला काहीतरी प्रसाद देतं. तो काय प्रसाद आहे, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जे काही मलिनता चित्तामध्ये साठलेली आहे, चित्त स्थिर झालं म्हणजे त्याने मलिनता टाकली असं नाही. ते विकार वगैरे आतमध्ये कुठेतरी त्यांचं आतमध्ये विकार म्हणजे काय, तर आतमध्ये विकारांचे संस्कार असतात आणि त्यांचे बीज असतात. आपल्याला वारंवार प्रसंगानुरूप आठवण होते त्या संस्कारांची. आणि मग त्या संस्कारांची आठवण झाली की त्या त्या गोष्टी करण्याची इच्छा होते. आणि ती इच्छा झाली की व्यक्ती ते करून मोकळा होतो. आणि मग एकदा त्याने केलं की त्याला सवय लागते. कुठले खोटं बोलला की खोटं बोलण्याची सवय लागते, चोरी केली की चोरी करण्याची सवय लागू शकते. आता तुम्ही लक्षात घ्या की पुढे काय 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 घडत जातं. कपट करण्याची सवय लागते, ईर्ष्या करण्याची सवय लागते. असं जे जे काही मनामध्ये संस्कार झालेले आहेत ते संस्कार त्यांची आठवण करून, स्मृती असते त्यांची, पूर्वी ते केलेलं असतं काहीतरी, मग ते पुन्हा स्मृती होते त्याची. मग ती आठवण आली की पुन्हा तेच व्यक्ती. नाम साधनेमध्ये काय होतं, ह्या ज्या वासनांच्या स्मृती आहे आतमध्ये त्या नष्ट होतात. म्हणून साधूंजवळ काम नाहीये, साधूंजवळ राम आहे. कारण वासनाच नाही ना. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण असं म्हटलेलं आहे की त्यांचा जो विषय आहे तो नारायण झालेला आहे. आपला विषय विषयच आहे, आपल्या हृदयामध्ये जो आहे तो विषयच बसलेला आहे. त्यांचा विषय मात्र नारायण झालेला आहे. म्हणून आपल्याजवळ काम आहे, साधूंजवळ राम असतो. मग हा काम केव्हा जाईल, केव्हा त्याचं क्षालन होईल, तर नाम जसं तुम्ही घेत जाल तसं तसं या वासनांचे जे संस्कार आहेत, त्यांच्या ज्या स्मृती आहेत त्या नष्ट होत जातात आतमध्ये. आणि त्या स्मृती नष्ट झाल्या की मग अजून तुमचं नामावर लक्ष लागतं. आणि पुढे काय होतं, तर पुढे जाऊन हळूहळू हळूहळू एक अशी अवस्था येते की चित्त निर्विकार होऊन जातं. आणि मग खरंच विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. मग ही अवस्था साधकाची होते तिथे. ती खरीच अवस्था आहे आणि ती सांगितली.
आणि मग एकदा का तशी अवस्था व्हायला लागली की मग बऱ्याच जणांचं एक चुकतं की बरेच जण म्हणतात मग काय आम्ही गृहस्थाश्रम सोडून आता तपायला बसायचं का? अरे कलियुगात असं काही तप करायचं नाही कुठेतरी बसून असं आसनावर जय वगैरे मिळेल असं काही नाही. पण किमान 1 तास घरात बसा ना नामस्मरणाला. तुम्हाला कोण बघणार आहे? तुम्ही नामस्मरण तुमच्या खोलीमध्ये कडी लावून बसा, कोणी बघणार नाही. बाहेर तुम्ही जसं आहात तसे साधे तुम्ही बाहेर वागा. पण रोज सांगितलेली साधना रोज घडली म्हणजे हा बदल होईल. आणि परमार्थ हा अनुभवाचा विषय, ऐकण्याचा विषय, ऐकलेलं करण्याचा विषय. आणि केल्यावर अनुभव येतो आणि एकदा का अनुभव आला की मग साधकाला ते नाम काय आहे, ते नाम काय करतं आणि त्या नामाचा प्रसाद काय हे फक्त अनुभवाने लक्षात येतं. श्रीराम.